नमस्कार, मी दादासाहेब नीळ. प्रजासेवा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. महानगरपालिका रणधुमाळी 2026 या महानगरपालिकेसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि थेट मुलाखतीच्याद्वारे आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. आणि विजयाचा गुलाल कोण उधळणार हे 16 तारखेला आपल्याला निश्चितपणे दिसेलच. पण तत्पूर्वी या उमेदवारांचा आत्मविश्वास आपण या संवादाच्या माध्यमातून पाहत आहोत. प्रभाग क्रमांक 19 मधील उमेदवार, भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दाखल केलेले अधिकृत उमेदवार व्यंकटेश चंद्रय्या कोंडी यांच्याशी आपण थेट संवाद साधत आहोत. नमस्कार. नमस्कार, मी व्यंकटेश चंद्रय्या कोंडी, भाजपचे कार्यकर्ते आहे. या ठिकाणी 1988 पासून मी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतच आहे. आपलं शिक्षण? माझं शिक्षण 4थी झालेलं आहे. 4थी शिक्षण असून सुद्धा सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे व्यंकटेश कोंडी यांना उमेदवारी पक्षाने दिलेली आहे. वास्तविक पाहता शिक्षणापेक्षा समाजकार्याची आवड असणं गरजेचं आहे, हे यातून सिद्ध झालेलं आहे. निश्चितपणे आपल्या उमेदवारीला या प्रभागामधून थोडंसं विरोध असताना सुद्धा पक्षाने आपल्याला उमेदवारी कोणत्या बळावर दिली असं वाटतं? या ठिकाणी पूर्वी आमच्या घरचे नगरसेवक होतात अनिताताई व्यंकटेश कोंडी, 2 टर्म नगरसेवक होतात. या ठिकाणी अनिता कोंडीसो यांनी लाडकी बहीण योजना या मोठ्या प्रमाणे या बीडी कामगारापाशी त्यांच्या योजना राबवलेल्या आहेत. तसेच उज्ज्वला योजना या ठिकाणी 2,500 लोकांना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उज्ज्वला योजना या ठिकाणी निलंबन पहिला अनिता कोंडींनी उज्ज्वला योजना बीडी कामगारासाठी प्राधान्य दिलेलं आहे. तसंच जनधन खाते 2014 26 जानेवारी 2014 26 जानेवारी 2015 या काळामध्ये आपल्या अलाहाबाद बँकचे साहेब आले होते. त्या ठिकाणी आम्ही 4,500 कलेक्टरच्या माध्यमातून 4,500 लोकांना बँकेचे खाते काढून दिलेले आहे. त्या ठिकाणी तसंच नागरिकांना त्या माध्यमातून नरेंद्र मोदी माध्यमातून जनधन खात्याच्या लोकांना आम्ही ₹1.25 कोटी अलाहाबाद बँकेत देऊन घातलेले आहे. त्या उद्देश कामामुळे आम्हाला या ठिकाणी परत आम्हाला शीट मिळाले आहे. अजून बऱ्याच योजना आहेत. असं सांगून येते कुठलं मी केंद्र सरकारच्या योजना मी सोडलेल्या नाही. सगळ्या योजना माझ्या बीडी कामगार, यंत्रमाग कामगार, या ठिकाणी शिलाई कामगार, इटभट्टी कामगार या भागातल्या लोकांना ते योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे. मी त्या पोचायचा प्रयत्न म्हणजे कसं, मी जाऊन बीडी कामगारांना सांगतो, बीडी कामगारांच्या महिलांचे जे प्रश्न असतात ते प्रश्न मी हाती घेऊन ते प्रश्न मी सोडवलेले आहे. या ठिकाणी बऱ्याच लोकांची अनाडी आहेत. या ठिकाणी त्यांनी बीडीचे उद्योग करतात. बीडी कामगार असतात, त्यांना काय माहिती असत नाही, मराठी बोलता येत नाही, काय नाही. या माध्यमातून अनिता कोंडी माध्यमातून माझं इथं एक ऑफिस आहे. त्या ऑफिसपासून आता 14 वर्ष झालं माझं ऑफिस इथं आहे. त्या ठिकाणी आवास योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आवास योजना असल्या लोकांचे 800 लोकांचे आपण फॉर्म भरून घेतलेले, महापालिकेत सबमिट केलेले. जो योजना असतो त्या योजना पहिला निलमनगरला मी आणत असतो. निश्चितपणे व्यंकटेश कोंडी यांचं काम फार मोठं आहे. विडी कामगार हाच केंद्रबिंदू मानून ते काम करत आहेत, हे त्यांच्या तळमळीतून दिसून येते आपल्याला. परंतु हे सोडून या 14 वर्षामध्ये आपण या विडी कामगारांसाठीच्या आरोग्यासाठी काय काम केले? या ठिकाणी 2019ला लॉकडाऊन झालं होतं. या ठिकाणी बीडी कामगार लोकांना 8,000 लोकांना दररोज टेस्ट करून त्यांना NOC दिलं तर तो माप घेणार होतो, त्याला NOC नाही दिलं तो माप घेत नव्हतो. या ठिकाणी मुद्रा सनसेटी आणि आपलं बानोरेशी हॉस्पिटल 2 भाग येतात. या ठिकाणी त्या दोन लोकांना या लोक बीडी कामगार तिथं जाऊ शकत नाही. ₹25 खर्च होत होता रिक्षा जाऊन यायला. त्या ठिकाणी आपण काय केलं, या भागातच एक ऑल घेतलं. ऑल घेऊन बीडी कामगार मापाला द्यायला त्यांचं कोरोनाचं टेस्ट करून त्यांना रिपोर्ट देऊन परत त्यांना चालण्यासाठी आपण मदत केलेलं आहे. आपलं शिक्षण 4थी आहे असं आपण सांगितलं आणि आपलं शिक्षण कमी असल्यामुळेच आपल्याला पक्षांतर्गत आणि विरोधकसुद्धा शिक्षण कमी असल्यामुळे आपल्यावर उद्या प्रचाराच्या माध्यमातून टीका करतील. त्याला तुम्ही कसं उत्तर द्या? हे बघा, शिक्षणाचं महत्त्व आहे. मी 4थी शिकलेलं आहे. माझ्यासारखं शिक्षण शिकलेलं असलं तर मी राहू द्या, मी त्यांच्यावर बोलत नाही. मी 4थी शिकून या ठिकाणी मी किती कामं केलं. आमचे घरचे बी कमी शिकलेत, शिकून आम्ही किती काम केलं. शिकलेल्या लोकांनी आमच्यापाशी काम केलं का नाही मला माहीत नाही. मला तुम्ही कुठल्या योजना सांगा, त्यांच्यापाशी बी घ्या, समोरच्या माणसापाशी कुठं आमच्या विरोधक कोणते. आम्ही काम केलेलं आहे, काम करणार. मी कमी 12,000 लोकांचे काम केलेलं आहे. कामाची पोचपावती मिळालीच पाहिजे आणि निश्चितपणे शिक्षणापेक्षा काम महत्त्वाचं आहे असं आपल्याला त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि ते बरोबर आहे.
मतदारांना नागरिकांना काम महत्त्वाचं आहे, शिक्षण महत्त्वाचं नाही. शिक्षण महत्त्वाचं जरी असलं, शिकलेला उमेदवार आहे, परंतु तो जर जनतेपर्यंत नाही पोचला तर उपयोग काय. शिक्षण कमी असूनसुद्धा इतकं प्रचंड काम या कोंडी साहेबांनी उभा केलेलं आहे, हे त्यांच्या संवादातून आपल्या लक्षात आलं आहे. अजून एक प्रश्न आपण त्यांना विचारूया. तर निवडून आल्यानंतर आपण कोणतं व्हिजन समोर ठेवणार आहात? या ठिकाणी या भागात नीलमनगर भागात गरिबी एरिया आहे. या ठिकाणी त्यांना मी पहिला अंगणवाडीचं, या ठिकाणी लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी नाहीत, 2-3 अंगणवाड्या आहेत, त्या ठिकाणी महिला जायला पाहिजे. मग तो माझ्यापाशी नाही, यांच्यापाशी नाही, या अंगणवाडीचं पहिला प्राधान्य घेतो. तसेच महिला प्रसूतिगृह नाही, या ठिकाणी जायचं म्हणजे मुद्रा संस्थेला जायला पाहिजे, नाहीतर बाणावरशीला जायला पाहिजे. या प्रसूतिगृहासाठी महिलांसाठी स्पेशल या ठिकाणी कुठं तर आपण जागा बघून त्या ठिकाणी महिला प्रसूतिगृह करण्याचा प्रयत्न पहिला अति तेच घेणार, ते प्राधान्य त्यालाच आहे. यापूर्वी इथं महिला पुरुष शौचालय बसवत होतात, त्या ठिकाणी मी काय केलो, आपलं स्वच्छ भारत अभियानमधलं या ठिकाणी 24 संडास आणि त्या कोंडी माध्यमातून आम्ही बांधून घेतल्या. त्या ठिकाणी पुरुष इकडे महिला बसवत होतात, त्या ठिकाणी आम्ही ताबडतोब आयुक्ताला आणलं, ताबडतोब 15 दिवस आयुक्त मंजूर करून दिला. त्या ठिकाणी आता अजून बी 17पासून आम्ही निवडून आलो तेव्हा शौचालय आले ना, त्या दिवशी पण अजून शौचालय इथं आहे. महिलांना जे काय लागतात, जे गरिबाला लागतात ते काम करून द्यायचं आमचं काम आहे. आणि स्मार्ट सिटीचा अंतर्गत या ठिकाणी शिकलेले नगरसेवक होतात, तो 10 पोल घेतला का 20 पोलला, अष्टपोल मी कमी 199 अष्टपोल घेतलो. एकाचा किंमत 27,000 आहे. RG पोल म्हणून आहेत पोल, ते कमी मी 150 पोल घेतलो. असं आमच्यापाशी एक नेता होतं, मग तो करू शकत नाही. आम्ही न शिकले माणूस प्रॅक्टिकल तर जमीनमध्ये जाऊन यांना काय गरिबांना काय अडचण आहे ते स्पष्ट सोडायचं काम मी केलेलं. आत्तापर्यंत मी इलेक्ट्रिक बोर बसवलं, कमी 20-25 इलेक्ट्रिक बोर, कमी 40 ते 50 बोर असं मारून दिलं. कोण महिलामध्ये तर बोर पाहिजे, चला पटकन मारून घ्या. बजेट मी तिथं टुवत होतो, टुवलं सांगत होतो बाबा बोर घे चला. असं मी या भागात मी रोड केलो, रस्ते केलो, दिवाबत्ती केले. कुठल्या घरात मला ओळखत नाही बीडी कामगार, जो काय योजना येतो ते बीडी कामगारापाशी मी पोचायचं माझं काम आहे. अजून पोचतो, अजून त्यांच्यासाठी धडपून. आता पूर्वी तर माझे घरचे होते, आता मी स्वतः आहे 2 मिनटात या एरियात 2 किलोमीटर मी 2 मिनटात पोचतो, त्यांचं काम सोडवतो. कोणाला धान्य नाही मिळालं समजून घ्या, पिवळं रेशन कार्ड बी मी केलेलं आहे. कोणाला धान्य नाही मिळालं असलं तर मी त्या ठिकाणी जाऊन त्याला म्हणतो एका माणसाला 5 किलो धान्य द्यायला पाहिजे. तू इथं भ्रष्टाचार करतो, हे भ्रष्टाचार आमच्या भाजपमध्ये सहन करू शकत नाही. याच्यामुळे मी कार्यकर्त्यापाशी जाऊन ते काम करून घेतो. निश्चितपणे या कोंडी साहेबांकडे यांचा अभ्यास किंवा शिक्षण कमी असं जरी म्हणलं असलं कोणी तरी यांचं जे सांगण्याचं, विकास कामांचं जी सांगण्याची पद्धत आहे, यावरून त्यांचं शिक्षण कमी आहे असं वाटत नाही. अनुभव कामाचा दांडगा आहे आणि काम केल्यानंतर मतदार स्वीकारतातच. परंतु आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, मतदारांनी आपल्याला कोणत्या मुद्द्यावर या निवडणुकीमध्ये विजयी करतील असा विश्वास आहे. आता यापूर्वी तर मी 2,500 लोकांना उज्ज्वला योजना दिलेल्या आहे, त्यांना उज्ज्वला योजना मिळाला आहे. आणि दर महिन्यात त्यांना सबसिडी 300 रुपये सबसिडी, त्यांच्या घरात 300 रुपये सबसिडी. तसंच लाडकी बहिणीचे लोकांचे इथे या भागात बीडी कामगार असतात, त्यांचे 2,500 लोकांचे आपण फॉर्म भरून दिलं, त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये त्यांना मिळतात. आणि आम्हाला फॉर्म भरायला येत नाही, आम्हाला काही कळत नाही. याच्यामध्ये आपण या ठिकाणी काम भरायचं ते काम केलं ते लोकांसाठी. मग ते लोक म्हणतात यांना तुम्हाला मतदान करतो, म्हणजे या माध्यमातून मी पुढे जाणार आहे. अजून बी आता या भागात तुम्ही म्हणतो ना पुढच्या टायमाला एजंट जुमाने मी काम करू असं काही नाही. मी आता मी महिलांना सांगितलं ना, अजून भरपूर मुद्दे घेऊन त्यांच्यापाशी जाऊन या ठिकाणी नाना आणि पार्क एक म्हणून पाहिजे, एक पोरांसाठी व्यायामशाळा पाहिजे, एक काही आपलं याच्यासाठी बगीच्यासाठी जागा पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. शक्य मला जर प्रश्न येतो महिलांसाठी मला दुःख वाढतो. कसं महिलांसाठी इथं राहायला पाहिजे प्रसूतिगृह, त्याला प्राधान्य, त्याला पहिलं प्राधान्य माझं ते असे. ते कुठं ना नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आपण काय केलं. या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने या जिल्हा परिषद शाळा आहे, या ठिकाणी आपलं नागरिक एक बाटलीमध्ये घेऊन जाऊन बीडी कारखान्यामध्ये म्हणा कुठं आपलं कारखान्यामध्ये जाऊन पाणी पित होता, त्यांच्यासाठी ते एक RO मशीन लावलो, फिल्टर मशीन, एक बोर मारलो आणि पत्रा शेड मारलो. कमी त्याला 5 लाख रुपये खर्च झालेत. त्या ठिकाणी बसायलासाठी खुर्च्या बी ठेवलं, बाकडे ठेवलं. आणि एवढं शाळेचं मुलं जाऊन घरातलं पाणी आणून आता त्यांना मी फिल्टर करून त्यांना पाणी देतो. थंड पाणी नाही, म्हाताऱ्या लोकांना आणि लहान लहान मुलांना पाणी पिण्यासाठी आपण RO मशीन केलेलं आहे आणि त्या कोंडी यांच्या माध्यमातून केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.